जय श्रीराम. जय श्रीराम. मी प्रकाश भरत जोशी, राहणार हैदराबाद, मुक्काम सध्या करकम येथे. ह्या करकम गावामध्ये श्रीरामाचं प्रथम देऊळ जे आहे हे ह्या देवळाची जवळजवळ 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या देवळाचा जीर्णोद्धार जो केला तो 2004 साली झाला. या वर्षीच्या रामनवमीच्या उत्सवानिमित्त स्पेशल प्रोग्राम म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या वेण्णा स्वामी यांचा मठ जो मिरजेला आहे तेथील मठाधिपती श्री कौस्तुभ स्वामी स्वतः इथे आलेले आहेत. त्यांनी येताना श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका व वेण्णा स्वामींच्या पादुका येताना आणि इथं आलेले आहेत. हे आमचं भाग्य आहे, करकमकरांचं भाग्य आहे. करकमकरांचं महत्त्व सांगायचं म्हणजे येथे एकूण 11 जिवंत समाधी आहेत. येथे दरवर्षी वारीला जवळजवळ 5 ते 6 हजार वारकरी 2-3 दिवसामध्ये राहतात. एक दिवस काढतात आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला जातात. ह्या निमित्ताने हा जो ही जी रामदास स्वामींचा रामाचं देऊळ जे आहे त्याच्यामध्ये श्री अंमळनेरकर महाराज आज जवळजवळ 25 ते 26 वर्ष इथे येतात, रात्री राहतात, मुक्काम असतो त्यांचा आणि नंतर वारीला आणि नंतर इथून प्रस्थान त्यांचं होतं पंढरपूरला. मुख्य सांगायचं झालं म्हणजे आमचे वडील श्री भरतराव जोशी यांनी करकम सोडून 1938 साली कुठे प्रथम गेले ते मार्कापूर येथे आंध्र प्रदेश प्रकाशम डिस्ट्रिक्टमध्ये एशियामधले पहिल्या स्लेटच्या खाणी म्हणजे पाट्या ज्या शाळेमध्ये लागतात त्यांची मायनिंग आणि त्या तयार करण्याचा कारखाना तिथे तयार केला. 1938 सालची गोष्ट ही. त्याच्यानंतर 1950 साली आयर्नोरच्या खाणी वेलदुर्ती येथे आंध्र प्रदेशमध्ये चालू केल्या. त्यायोगे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा जे राम भाऊ म्हणून त्यांचे सर्वात मोठे भाऊ राम, लक्ष्मण आणि भरत हे असे 3 जण भाऊ होते. त्यांच्या नावाने रामभाऊ जोशी यांच्या नावाने त्यांनी या करकम गावामध्ये प्रथम 1953 साली रामभाऊ जोशी हायस्कूल म्हणून शाळा स्थापन केली. त्याचं एक महत्त्वसुद्धा आहे. ही सर्व श्रीरामाची कृपा आहे. आमचं घराण्याच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रथम माझ्या वडिलांनी हेच सांगितलं आहे की फक्त समाजसेवा करा. त्या याने त्यांनी आम्ही रामदासी, मुळात रामदासी, त्यामुळे त्याच पद्धतीने राहायचं आम्ही प्रयत्न करतो आहोत. आता ह्या गोष्टी आहेत. सर्वांनी आज 5-6 ते 7 वाजेपर्यंत समर्थ रामदास स्वामींच्या पादुका आणि वेण्णा स्वामींच्या पादुका या देवळामध्ये आहेत. त्याचा लाभ घ्यावा. प्रसाद आणि दर्शन या दोन्हीचं दर्शन, रामाचं दर्शन, समर्थ रामदास स्वामी ज्यांना रामाने दर्शन दिलं होतं त्यांच्या पादुका आणि त्यांच्या पट्टशिष्या वेण्णा स्वामी ह्या सुद्धा इथे आहेत. त्यांच्या थोडक्यात मला सांगायला हरकत नाही. त्यांच्या पादुका इथे आहेत. सर्वांनी यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार. या रामनवमीच्या उत्सवानिमित्त वेगवेगळे कोणते कार्यक्रम ठेवले? दररोजचे हे 19 मार्च ते 26 मार्चपर्यंत दररोजचे कार्यक्रम काकड आरती, सकाळचं भजन, श्रीराम विजयचा ग्रंथ वाचन, दासबोध वाचन, संध्याकाळचं भजन या निमित्ताने होते. 26 तारखेला श्रीकांत आरोळे यांचं जन्मोत्सवानिमित्त कीर्तन होईल. त्या दिवशीसुद्धा आपण यावं. सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा आणि प्रसाद घेऊन जावा ही पण एक कळकळीची विनंती आहे.